नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्यपूर्व काळातील समित्या। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दोन समित्या महत्त्वपूर्ण होत्या, नंबर 1 सोयस समिती आणि नंबर 2 भोरे समिती। तर बघूयात सोयस समिती। तत्पूर्वी व्हिडिओ चालू होण्यापूर्वी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तर बघूया सोयस समिती। सोयस समिती 1940 साली राष्ट्रीय सभेच्या योजना समितीने सोयस समितीची स्थापना केली। याची शिफारशी होत्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कार्यांचे एकत्रीकरण करणे, म्हणजे आजार होऊ नये यासाठी प्रतिबंध करणे आणि आजार झाला तर त्यावर उपचारात्मक सेवा देणे यांचे एकत्रीकरण करणे हे सोयस समिती यामध्ये शिफारस होती। सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, जे आरोग्य सेवेमध्ये काम करणारे जे आरोग्य सेवक आहेत किंवा जे आरोग्य कर्मचारी आहेत अशा सर्वांना प्रशिक्षण देणे। नंतर बघूयात भोरे समिती। भोरे समितीची स्थापना 1943 साली झाली, तर अहवाल सादर 1946 साली झाला। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी काही आरोग्य सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आले ते भोरे समितीच्या शिफारशींच्या आधारे। स्वातंत्र्यपूर्व काळातील आरोग्य सेवेचा स्तर उंचावण्यासाठी ब्रिटिशांनी आरोग्याचे महत्त्व ओळखून आरोग्य अहवाल व विकास समितीची स्थापना सर जोसेफ भोरे यांच्या अध्यक्षतेखाली केली। भोरे समिती याचे अध्यक्ष कोण होते तर सर जोसेफ भोरे, त्यांच्या सरनेमवरून त्यांचं भोरे समिती असे नाव पडले। ब्रिटिशांनी आरोग्याचे महत्त्व ओळखून आरोग्य अहवाल आणि विकास समितीची स्थापना करण्यासाठी भोरे समिती स्थापन केली होती, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली सर जोसेफ भोरे यांच्या अध्यक्षतेखाली। भोरे समितीकडे सोपवलेली जबाबदारी, तत्कालीन आरोग्याची स्थिती व आरोग्यविषयक संस्थांच्या माहितीचा अहवाल देणे। सध्या चालू असलेली आरोग्याची स्थिती काय आहे तसेच आरोग्यविषयक संस्थांच्या माहितीचा अहवाल देणे हे भोरे समितीची जबाबदारी होती। भविष्यकालीन आरोग्यामध्ये विकास करण्यासाठी शिफारशी करणे, म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्याला आजार होऊ नये यासाठी त्यामध्ये आजार होऊ नये किंवा त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जे विकास कामे आहेत तर ते आरोग्यामध्ये विकास करण्यासाठी शिफारशी करणे। नंतर बघूयात भोरे समितीच्या शिफारशी। सर्व प्रशासकीय स्तरावरील प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक सेवांचे एकत्रीकरण करणे, म्हणजे आजार होऊ नये त्यासाठी प्रतिबंध, झाल्यास उपचार, नंतर त्यांना प्रोत्साहनात्मक अशा सर्व सेवांचे एकत्रीकरण या समितीच्या शिफारशीमध्ये आहेत। PSC मध्ये 40,000 लोकसंख्येच्या बाबतीत समन्वयात्मक घटक म्हणून काम करेल। कोण? PSC ही 40,000 लोकसंख्येमध्ये समन्वयात्मक घटक म्हणून काम करेल। 10 ते 20,000 लोकसंख्येसाठी PSC कडे 75 बेड असावेत, म्हणजे ज्या ठिकाणी 10 ते 20,000 लोकसंख्या आहेत अशा ठिकाणी जी PSC असते त्या ठिकाणी 75 बेड तरी असावेत। वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेणे आणि संशोधन व कम्युनिटी मेडिसिनमध्ये 3 महिन्याचे अनिवार्य प्रशिक्षण। ग्रामीण आरोग्य समितीची स्थापना करणे, त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याचा स्तर उंचावला जाईल। सामाजिक डॉक्टरांची शिफारस करणे, त्यामुळे लोकांना मेडिसिन वगैरे घेताना कोणतीही अडचण येणार नाही। जिल्हा आरोग्य मंडळ स्थापना करणे जिल्हास्तरीयवरती। ॲलोपॅथी वैद्यकीय पद्धतीचा स्वीकार करणे, वैद्यकीय सेवांसाठी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन स्वीकारले। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।